मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे रात्री 9 वाजता एक मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा जाग्यावरती मृत्यू झाला आणि यामुळे वालोप्यातील संतप्त ग्रामस्थांनी साधारणपणे 4 तास इथला जो महामार्ग आहे हा महामार्ग रोखून धरला होता। जवळपास 4 तासाहून अधिक काळ या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ताटकळल्याचं पाहायला मिळालं। पोलीस प्रशासनाने मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र संतप्त ग्रामस्थांनी कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न दिल्यामुळे जवळपास हा जो महामार्ग आहे हा महामार्ग बंद असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारे किंवा गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे असे जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या लांब रांगा ह्या लागल्या होत्या आणि प्रवाशांचे जे आहेत ते मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं। 4 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्यामुळे हा संपूर्ण जो जमाव आहे हा संतप्त झाला होता आणि या जमावाने हा पूर्ण महामार्ग जो आहे तो रोखला। अखेर पोलिसांनी ह्या संपूर्ण जमावाची असेल किंवा ग्रामस्थांची असेल ती समजूत काढली आणि 5 तासानंतर हा महामार्ग मोकळा करण्यात किंवा वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना आता यश आलेलं आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।